हम अमन चाहते हैं, ऐसा मुल्क जहां खुशियां ही खुशियां हो, गम का कोई नामो निशान ना हो। त्योहार एक साथ मनाना चाहिए, क्योंकि खुशियां बांटने से बढ़ती है। हमारे वजीर आलम ने खुद इस त्योहार की जिम्मेदारी ली है, तो जाहिर सी बात है, आपकी खुशियों को वो कलंक का टीका लगने नहीं देंगे। जश्न शुरू किया जाए। हुकूमती फैसलों से शायद आपको यह रियासत खौफजदा लगती हो, मगर आप दूसरी रियासत देखेंगे तो हमारे ये हुकूमती फैसले कितने रहमदिल है ये पता चलेगा। और आज का ये त्योहार, किसी भी रियासत में ये रिवाज नहीं है कि दूसरे मजहब के त्योहारों को बादशाह हजरत के सामने मनाया जाए, और हमारे यहां होगा, जश्न होगा। साहेब, आजच्या वयाने किती लहान आहेत. सगळे जाऊन त्यांना मुजरा का करतायत? बाकीच्यांचं राहू द्या, पण आबासाहेब का आता जाऊन करतायत? जिजा, तसा रिवाज आहे. पण ते तर अर्ध्या वयाचे आहेत. हो, पण ते तख्तावर बसलेत ना. त्या तख्तावर बसलेला वयाने नाही, मानाने सगळ्यात मोठा असतो. बरं, तुम्ही खेळा, आम्ही येतोच. आम्हाला सरदारनं बाहेर बोलवलंय, आम्ही जाऊन येतो.
अरे आइए आइए लखू जी राजे, आइए। कहिए, कोई परेशानी तो नहीं? नहीं नहीं, परेशानी तो दुश्मनों को हो। वो तो इंशाल्लाह हो रही है। देखा हुजूर, वजीर आजम मलिक अंबर रंग पंचमी के रंग में सियासती रंग खेल रहे हैं। एक एक मराठा सरदार को बुलावा भेजा है, वो भी अलग अलग। पर वो ये नहीं जानते हैं कि हम उन सबको मिलकर आए हैं, वो भी उनके सुबह में जाकर। तभी तो बौखला गए हैं। हाँ, समझते हैं कि सब अपने गुलाम हैं। गुलाम का छोरा जो ठहरा। आम्ही गुलामीपासून इथवर आलो म्हणून तुम्हाला फक्र आहे असं तुम्ही म्हणायचं. अजूनही है। आणि आता तर आपने एक साथ त्योहार मनाने का अवसर जो दिया है, एक साथ। लखू जी राजे, पहले ये तो तय कर लीजिए कि आप किसके साथ, हमारे या मियां राजू के? हम कुछ समझे नहीं। मियान राजू आपके यहाँ आए थे, कंधे से कंधा मिलाने की बात आपके साथ हुई, ये बात हुजूर जानते हैं। हम आप पर कोई जोर जबरदस्ती नहीं करेंगे। आपको वहां जाना हो, आप बेशक जाइए। आप बड़े बुजुर्ग हो और हम आपको क्यों बताएं और क्या बताएं, लेकिन हम देख रहे हैं सब मराठा सरदारों को जुटा के अपने पक्ष में लेने की वो ख्वाहिश रख रहे हैं, वो हमें मंजूर नहीं। कासिम खान, मालोजी राजे को संदेशा भेजा है ना? जी हुजूर, श्रीपत को भेजा था। आपने याद किया है ये सुनकर वो तो हैरान हो गए। आते ही होंगे। मराठा सरदारों की एक बात हम मानते हैं। हम क्या, पूरी दुनिया मानती है। वो अपने जुबान के पक्के होते हैं। जी। तो आपकी बात पक्की समझे? जी। इजाजत? जी जी। मालोजी राजे आए नहीं अब तक। श्रीपत राव ने उन्हें वहां बुलाया था, लेकिन हमने उन्हें साफ साफ कह दिया है कि पहले आके वो आपसे मिले। हुजूर, इसमें पहचानेंगे कैसे? उसकी आंखें, वो हम कभी नहीं भूलेंगे। ए, सुनो, ये मौका हम हाथ से जाने नहीं देंगे। उसे ढूंढो। मतलब उसको शिकस्त देनी होगी? नहीं, सिर्फ शिकस्त नहीं, ये रंग पंचमी उसकी आखिरी रंग पंचमी होनी चाहिए, बस। मालोजी राजे, अशी रंगपंचमी एकत्र साजरी करता येईल असं आम्हाला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं कधी. आम्हाला तर वाटलं होतं यावेळी रंगपंचमी रंगणारच नाही. हळू बोला, कुणी ऐकेल. इथं कसं उलट बोलावं लागतंय. अहो, अशी रंगपंचमी आमच्या आयुष्यात पहिल्यांदाच साधी झाली बघतोय आम्ही. हा, खरंच खरंच अगदी या रंगपंचमीची इतिहासात नोंद केली जाईल. आणि चिरंजीवांची सुद्धा गाठी भेटी होत्या. जगदेवा, जा, सगळ्यांना बोलून घेऊन या.
जी जी ओळख करून देऊ. होय होय विठोजी जी. सगळ्यांना बोलवा. आज जाधव भोसले ती पुढची पिढी पहिल्यांदा एकमेकांना भेटणार. अरे या या शहाजी या. परसुजी शहाजी राजे. परसोजी राजे. अरे या या रे या 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 बहादूर राजे या 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 जिजा या. तर हे आहेत आमच्या जिजा. हे आहेत बहादूर राजे. हे आहेत राघोजी राजे. हे आहेत आचलोजी राजे. आणि दत्ताजी बाहेर असते. हे आहेत जगदेव आमचे बंधू. बरं हे शहाजी राजे. हे मंबाजी राजे. हे परसुजी राजे. हे खेलोजी राजे. आणि हे शरीफजी राजे. आता ओळख झाली आहे ना. मग लावा की एकमेकाला रंग. जगदेवा हा दत्ताजी कुठं दिसत नाहीत. दिसत नाही का? धक्का कशाला मारला? चुकून लागला. खरा धक्का कसा मारतात बघायचा आहे का? चला निघा. दत्ताजी चला. दादासाहेब असेच. दमलात रंग खेळून की कंटाळलात? दोन्ही. आमच्या गडीत येते तेवढी मजाच नाही. पण ही पातशाची रंगपंचमी आहे. राजकारणाचा एक भागच. त्यामुळे आपण कसं राहायचं? गंगा गए गंगादास, जमुना गए जमुनादास, और वेरूळ गए तो वेरूळदास. दास नहीं, राजे. शहाजी राजे बिन मालोजी राजे भोसले. जनाब की आदब और फरमाबदारी देख के हमें यकीन हुआ था कि आप वेरूळ के भोसले ही होंगे. आपका इस्तकबाल है. बघा, पटलं ना? तुम्ही पण इथलीच भाषा बोलायला लागले. बघा, तुम्हाला एक गंमत सांगते.
जोडा अगदी शोभतोय बरं का. वा, म्हणजे आता आपण व्यायी होणार. जिजाबाई आमच्या सूनबाई. नाही, आम्ही अगदी सहज थट्टेनं बोलून गेलो. म्हणजे खरं नव्हतं ते. अहो, आम्ही थट्टाच करतोय. पण भर दरबारात केलेली थट्टा आहे ही. 4 लोकांनी ऐकले हे विसरू नका. हा? आणि उद्या हीच गोष्ट वजिरी आलम पर्यंत पोहोचली किंवा पातशाही हजरत पर्यंत पोहोचली आणि त्यांनी लावून धरलं तर तुम्हीच उत्तर द्या म्हणजे झालं काय. जगदेवा. जी. चला जिजा, मुलांना चला. दादासाहेब, जाधवरावांना तुम्ही केलेली थट्टा काही आवडलेली दिसत नाही. हा असतो एकेकाचा स्वभाव आणि त्यांची आणि आपली बरोबरी थोडीच आहे. चला चला. वो नहीं मिल रहा है. नामकूल, आज वो हमें मिलता तो हम उसे यहीं पे मार डालते. रंग पंचमी के लाल रंग में उसके खून का पता भी नहीं चलता. लवकर आलात. आम्हाला वाटलं उन्हे उतरेपर्यंत काही तुम्ही येत नाही. काही झालंय का? आम्ही अगदी सहज थट्टेनं बोलून गेलो. पण भर दरबारात केलेली थट्टा आहे ही. 4 लोकांनी ऐकले हे विसरू नका. हा? आणि उद्या हीच गोष्ट वजिरी आलम पर्यंत पोहोचली किंवा पातशाही हजरत पर्यंत पोहोचली आणि त्यांनी लावून धरलं तर तुम्हीच उत्तर द्या म्हणजे झालं. नाही, काही नाही. पण मग ते त्याचं जगदेवा. जी. दत्ताजी राजे, तुम्ही सगळ्यांना घेऊन आज जा, विश्रांती घ्या. दमलायत ना तुम्ही सगळे. चला. आबासाहेब, काय झालं? नाही, कुठं काय. आम्हीही तेच विचारलं. तिथं काही झालंय का? आबासाहेब म्हणाले म्हणून आम्ही तिथून निघालो. आम्हाला तर काहीच माहित नाही. ते वेरूळचे भोसले आहेत ना, त्यांच्याशी काही बोलत होते. आमचं काही चुकलंय का? मग आपण असे का निघून आलो? आपण मोठे आहोत जिजा, आणि मोठ्यांनी मोठ्यांसारखंच वागावं. सगळ्यांच्या सोबत रंग गुलाल खेळायला आपण इथवर आलो हेच खूप झालं. म्हणून का शेवटपर्यंत थांबायचं? बरोबर ना? बरं, जा. तुम्ही थकला असाल, विश्रांती घ्या.
चला जीजा. जिजा शहाजी आणि तुम्ही एवढं काय बोलत होता? कुठे काय, ते पण आमच्यासारखेच थकलेले किंवा कंटाळलेले असावे, तरी ते म्हणाले गंगा गय गंगादास, जमुना गय जमुनादास. आपण जिथं जावं तिथल्यासारखं व्हावं म्हणून आम्ही म्हणालो, जनाब की आदब और फरमाबदारी देख के हमें यकीन हुआ था कि आप वेरूळ के भोसले ही होंगे. आपका इस्तकबाल है. जीजा, तुम्ही हे असं म्हणालात? जिजा, तुम्ही खरंच या जुवानीत बोलला त्यांच्याशी? हो, का? दौलताबादला यायचं ठरल्यापासून आम्ही काझी साहेबांकडून उर्दू, अरबी, फारसीतील काही काही वाक्य शिकून पाठ करून ठेवली होती, त्यांच्या अर्थासहित. अरे वा, कशाला? आपण जिथे जाऊ तिथली भाषा आपल्याला थोडी तरी यायला नको का? अगदी बरोबर. तुम्ही इतक्या सरदारांच्या मनसबदारांच्या समोर जोडा अगदी शोभून दिसतोय असं म्हणालात, पण उद्या भोसले तेच धरून बसले म्हणजे? नाही, असं नाही होणार. पण झालं तर? बघू. तसं नाही. तुमचा शब्द खूप मोलाचा आहे आणि तो खाली पडता कामा नये. त्यामुळे तुम्हाला आणि कुळाला कमीपणा येता कामा नये. तुम्ही काळजी करू नका, काही होणार नाही. कशी करू नको? जिजांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. थोरल्या बहिणी आमच्या भरोशावर त्यांना इथं धाडलं. काही वेडवाकडं झालं तर? काही होणार नाही, विसरून जा आणि कुणाला काही बोलू नका. हे आणि वर आम्ही काही बोलायचं नाही. आमच्या काही बोलण्यानं काहीतरी विपरीत घडेल असंच वाटतं ना स्वारींना? आमच्या बोलण्याचा विपर्यास करताय आणि आमच्या मनातलं भय त्या आम्ही कुणाजवळ बोलायचं? तुम्ही जे बोलून आलात त्याचा विपर्यास होऊ नये हीच प्रार्थना आई रेणुकेकडे. पुरे. उद्या परतीच्या प्रवासाला निघायचंय, विश्रांती घ्या. राजकारण राजकारण राजकारणी माणसाला थट्टेचा अधिकार नाही. बताओ, फिर से बताओ. क्या हुजूर का हमारे ऊपर एतबार नहीं रहा? अरे नहीं नहीं नहीं, आप ऐसी शख्सियत के बारे में फरमा रहे हैं कि हमें 3-3 बार तसल्ली करनी ही होगी. खुदा ना खास्ता आपके कहने में और हमारे सुनने में जरा सी भी गलती हो गई तो जिस बात के लिए खेल जमाया था वही बिखर जाएगा. बताओ, फिर से बताओ. लखूजी राजे की बेटी जिजा और मालूजी राजे के बेटे शाहजी, ये दोनों बेटे थे और उन्हें देखकर लखूजी राजे बोले, जोड़ा अगदी शोभून दिसतोय. मतलब जोड़ी वाकई अच्छी लग रही. जोड़ी मतलब शरीके हयात. इसका मतलब है बेगम बनाना चाहते हैं. फिर मालूजी राजे ने उस पे जवाब दिया कि यानी कि हम समधी बन गए. या खुदा,
यानी वो भी लखू जी जैसे बड़े जागीरदार से रिश्ता जोड़ना चाहते हैं। सुनिए तो, पूरी बात करने का मौका तो दीजिए। हाँ बताओ। लखू जी राजे अपनी बात से पलट गए। उन्होंने कहा हम तो मजाक कर रहे थे। मालू जी राजे भी बोले हमने भी तो मजाक ही किया था। खुदा का शुक्र है कि आपने इसे मजाक नहीं समझा। जी हुजूर। वक्त आने पर हम बताएंगे क्या करना है। जी हुजूर। उनके मजाक मजाक में आप क्यों अपना पारस का पत्थर कौन जाने कैसा होता है। हम इन पलों को पारस मानते हैं। इसकी हिफाजत करो तो सुनहरे रंग बाहर आते हैं। पर दोनों इस बात को मजाक मान रहे हैं। लेकिन हम तो उसे हकीकत में बदल सकते हैं। पर क्यों? रिश्ते में ये जाबाज बंध जाते हैं तो हमारी ताकत बढ़ेगी। अव्वल तो ना ही वो बगावत करेंगे और ना ही एक दूसरे के खिलाफ लड़ेंगे। और दोनों ने बगावत की तो ताज, तख्त और जागीरी के लिए कोई भी बगावत कर सकता है। बेवफा वो होते हैं जिनकी मुराद पूरी नहीं होती। लखुजी राजा की जागीरी 12,000 है। आदिल शाह के पास जाएंगे तो वो इतनी दे नहीं सकते। मुगल ज्यादा से ज्यादा 5,000 देते हैं। यानी लखुजी राजा बगावत नहीं करेंगे। कबूल। मगर मालोजी राजे तो 1,500 ही है। उनकी और लखूजी राजा की बराबरी कैसे मुमकिन है? हमारे लिए ऐसी कोई बात नहीं जो नामुमकिन हो। इस चीज में हमें मुनाफा होने वाला है तो मालोजी राजे की जागीरी 1,500 से 5,000 करना मुश्किल तो नहीं ना। जगदेवा, झाली का तयारी? जी दादासाहेब, आम्ही तयार होतो। मग चला आपण वजीर आजमला भेटून येऊयात, म्हणजे निघता येईल. जी, आम्ही वजीर आजमला भेटून येतो. जी. आबासाहेब, आम्ही पण तुमच्या बरोबर येतो. तुम्ही कशाला? आम्ही जाणार, निरोपाचे वेडे घेणार आणि लगेच निघणार. अहो पण अवन्या केवढ्या तयार होऊन बसल्यात बघा. बर बर, चला. आणि हो, तोपर्यंत बाकीच्यांना तयार करायला सांगा. जी. इजाजत खान साहब. मालोजी राजे जल्दी नसील तर लुकिए, आपसे कुछ काम है. मालोजी राजे, ये आपके बेटे शाहजी हैं ना? जी हाँ. माथे पर चंदन का टीका है ना? आप तो जानते होंगे, चंदन के पेड़ पर सांप लिपटा हुआ रहता है. हाँ जानते हैं. फिर भी माथे पर लगाते हो? ये देखने वाले की नजर पर होता है. हमारे लिए चंदन पवित्र है. कैसे? नजर से चीज बदल जाती है? हाँ, हमें पत्थर में शिवलिंग दिखता है, किसी को शिवलिंग में पत्थर दिखाई देगा.
छोटे मियाँ, आप तो आग से तेज हो। जी नहीं, आग से तेज तो क्रोध होता है। और सुरमे से काला? कलंक। कलंक से काला कुछ नहीं। अरे वाह, जितनी तेज तलवार चलाते हो वैसी ही जुबान। जंग में कौन सा शस्त्र सबसे बड़ा मानते हो? हिम्मत। मालोजी राजे, मुबारक हो। क्या हुनर है बेटे। याद रखना, आपसे कोई भी कुछ भी छीन सकता है, लेकिन ये हुनर नहीं छीन सकता। दादासाहेब, काल शेजारच्या दालनात वाट पाहायला लागले आणि आज सदरेत थांबून ठेवतात. लखुजी राजे, आपकी बेटी है? बेटा, आपका नाम क्या है? जीजा लखोजी राजे जाधव। जीजा का मतलब? फतेह। जीजा ये देवी रेणुका का एक नाम है, जिसका मतलब है जीत, फतेह। फतेह कैसे मिलती है? फैसलों से। फैसले या फासले? फैसलों से। फासले अलग हैं, अपनी अपनी सोच पर फासले नापे जाते हैं। फासलों से चीजें बदल जाती हैं? ताज्जुब है। जी हाँ, जो चीज असल में काफी फासले पर हो, अपनी सोच उस फासले को मिटाकर हमें उस चीज के करीब पहुंचा सकती है। जगदेवा, सुना है आपने उनको जुबान दी है? कैसे जुबान? आपकी बेटी और मालोजी राजा का बेटा। नहीं हुजूर, दोनों हमारे सामने हैं। आपकी बेटी सोच से आगे है और मालोजी राजा का बेटा नजर से। जोड़ी वाकई अच्छी है। नहीं, सोच लो। इजाजत? हाँ हाँ, बेशक। खान साहब। हाँ हाँ, आप आइए, बाद में बात करते हैं।
जिजा दमल्या असाल ना? सगळ्यांचे चेहरे बघा कसे शिणलेले दिसतात. नर्मदाबाईंनी सगळ्यांसाठी ऊन पाणी तयार ठेवलंय. स्नान करा लवकर आणि गरम गरम खायला या. चला 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 आम्ही तुम्हाला घालतो. काय आंघोळ? आम्ही काही लहान आहोत का? आमची आम्ही करू. बाईसाहेबांचं काहीतरी बिनसलंय. काय? ते कुठे सांगतायत? कितीदा विचारलो पण नाहीच. इथली आठवण येत असेल, नाहीतर दमले असतील. बाकी काही नाही. आता स्नान झाल्यावर बघा कशा नेहमीसारख्या होतील. झालं चिंतन? तुम्ही त्याचीच वाट बघत होता ना? बोला, काही विशेष? नाही, तसं काही विशेष नाही. चला, थाळा मांडला असेल. एवढं तर आम्हाला समजतच. थाळा झाल्यावर शांतपणे बोलूच की. म्हणजे तुम्ही तुमच्या मनचा घोर जर बोलून दाखवला तर आम्हाला थाळा घेता येणार नाही, असंच ना? मग तुम्ही बेचैन आहात हे आम्हाला माहित असताना आम्हाला घेणं होईल? बोला. कधी आमचं ऐकू नका. तुम्ही घोर वाढवताय. कारभाऱ्यांकडे खलिता आलाय आपलेच सुभे देण्याचा. तुम्ही तिकडे रंग खेळत होतात आणि इकडे भलतेच रंग उधळलेले होते. तो खुर्रम पोहोचला, त्याला तर सुभे द्यायचेत. हेच ना. मग चला आता थाळ्याला. हेच ना म्हणजे? चित्त थारावर ठेवणारी वार्ता आहे ही. आमचा 2 रात्र डोळ्याला डोळा लागला नाही. बरोबर आहे. अहो, मुघलांचं सामर्थ्य अफाट आहे. निजामशाहीवर हल्ला करू नये म्हणून त्याला आधीच काही सुभे देऊन खुश करायचं, हा मलिक अंबरचा डाव आहे. हो, पण म्हणून आपल्यावरही संक्रांत का? आपण सीमेवर आहोत म्हणून. इतक्या सहजपणे तुम्ही सगळं सांगताय? त्यात राजकारण आहे. सुरुवातीला आम्ही सुद्धा तुमच्यासारखेच अस्वस्थ झालो होतो, पण मलिक अंबर बरोबर आमचं बोलणं झालंय. त्याचा खरा बेत असा आहे की आपण नुसते सुभे देतो असं म्हणत शहाजहानला खुश करायचं, पण द्यायची मात्र नाहीतच. कसलं असलं राजकारण? जीव खुसमटतो. आमच्या समोर तर त्या सुभ्यातली रयत येत होती. हेच ताणतणाव झेलता येणं हीच राज्यकर्त्याची खरी कसोटी असते. हे असं घडलं नसतं तर आम्ही वेगळी वाट तयार करून ठेवली होती, पण आता त्याची गरज पडणार नाही. मधल्या बाई, खरं सांगू का, आम्हाला अजिबात भूक नव्हती. तुम्हाला भूक नसणारच. चांगले 4 दिवस वारींच्या बरोबर होतात ना. इश्श, काहीतरीच. अहो, 4 दिवस तुमच्या वासाला मुकलो होतो म्हणा.
मुतपाकात पाऊल ठेवल्या ठेवल्या तुमच्या हातचा हा सुंदर वास आला आणि काय सांगू, भूक नसताना सुद्धा आत्ता जेवावं असं वाटतंय. आपल्या कडीपासून लांब गेल्यावर ना असंच होतं अगदी. बाहेर काय कुणाच्या तरी हातचं शिजवलेलं अन्न पुढ्यात येतं, मग काहीही अगदी नकोसच वाटतं. पण इथं येतात तेव्हा काय खाऊ आणि किती खाऊ असं होऊन जातं अगदी. कुणाचं म्हणताय? स्वारींचं. म्हणून यातली गुपितं तुम्ही जिजांना शिकवता, आम्हाला नाही. आत्ता त्या मागचं रहस्य काय ते उमगलं. काहीतरी काय हो. बरा विषय काढला. जिजांना काय झालं? काही बिनसलंय का? काही ठाऊक नाही, पण त्या तो अंबर काय कोण आहेत त्याच्याकडे जाईपर्यंत ठीकच होत्या. तिथून संपूर्ण प्रवासात कुणाशी बोलणं नाही की काही नाही. हे मात्र आगळं वेगळंच आहे. कोणी बोलायला नसलं की खंड्याशी बोलणारा जिजा संपूर्ण प्रवासात गप्प. काय झालं तरी काय?